विनायकं गुरुमनोमि साखरेणाम विश्रुतम् एषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति कि साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। प्रथम नमन करु गणनाथा उमा शंकराची आसुता चरणावरी ठेवोनी माथा साष्टांगी आता दंडवत। शिवरायांचे आठवावे रूपा शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी कि देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभु राजा था। एक ही शंभु राजा था। विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई। हरिहर भेद नाही नका करू वाद एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेले अभंग विठोबाचे प्राणसखे पंचम वेद निर्माते देहूचे सुप्रसिद्ध साधू महान भगवत भक्त साधकांचे मायबाप महाराष्ट्र भूषण भक्ती ज्ञान वैराग्याचे मूर्तिमंत उदाहरण असलेले जगतवंदनीय परमपूजनीय संत श्रेष्ठ संत शिरोमणी संत सम्राट श्रीमंत श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या कैलासवासी बाबूराव देवळीकर अभंग गाथेतील 4092 भंगापैकी 99 नंबरचा 4 चरणाचा उत्कृष्ट महत्त्वाचा सुंदर 375 वर्षापूर्वी तुकाराम महाराजाच्या वाङ्मयातून निर्माण झालेल्या हरिहर ऐक्याचं उद्बोधन करणारा पारदर्शी तत्वयुक्त असलेला असा अभंग आहे। आपल्या वारकरी संप्रदायाची 750 वर्षापासूनची परंपरा राहिलेली आहे। नियम आहे कीर्तन कुठचंही असो कोणाचंही असो परिहार देणं अतिशय ग्राह्य आहे उपयुक्त आहे गरजेचं आहे। त्या संबंधाने त्या माध्यमातून त्या विनियोगातून त्या स्वयंपूर्ततेतून त्या तद्रूपतेतून त्या एकरूपतेतून त्या अंतर्व्यापकतेतून त्या उदात जगत कल्याणपद व्यापक दृष्टिकोनातून त्या सार सर्वस्ववितेतून त्या अद्वैत दिव्य प्रणालींना चैतन्यतेतून त्या भव्यतेतून त्या दिव्यतेतून आणि त्या परंपरेतून अधिक मास निमित्त श्री भैरवनाथ महाराज अखंड हरिनाम सप्ताह मुक्काम पोस्ट कडूस तालुका खेड जिल्हा पुणे। भगवान काल भैरवनाथ आणि जोगेश्वरी माता मंदिर प्रांगणामध्ये चालत असणारा हा भव्य दिव्य भक्ती अनुष्ठान सप्ताह त्यामध्ये आज 6व्या दिवशीची कीर्तनरूपी सेवा कीर्तनाचे सौजन्य श्री पिंटू बबन ढमाले श्री मनोज भिकाजी शेळके श्री निलेश मारुती ढमाले श्री अनिल मुरलीधर ढमाले श्री सागर शामराव ढमाले श्री अभिजित हिरामण ढमाले आणि त्याचबरोबर ज्यांच्याकडनं मला निमंत्रण भेटलं ते मंदिराचे पुजारी वेदशास्त्र संपन्न हरिभक्त परायण भैरवनाथजी हिरवे गुरुजी कीर्तनाला उपस्थित असणारे वेदाध्ययन तत्पर लोक ज्ञाननिष्ठ तपोनिष्ठ वयोनिष्ठ ज्ञानवृद्ध तपोवृद्ध वयोवृद्ध गुणीजनी टाळकरी माळकरी वारकरी नानाविध अन्य सांप्रदायिक मंडळी दृश्य अदृश्य शक्ती प्रकट अप्रकट चेतना बाल गोपाल भक्तिशक्ती स्वरूपा माता बहिणी भगवत चरण कमलानुरागी
राजशक्ती, शिवशक्ती, पितृशक्ती, धर्मशक्ती, परमार्थप्रेमी, माईक सिस्टमवाले, ऑपरेटिंगवाले, ज्यांच्यापर्यंत माझा आवाज जात आहेत ते सर्व महानुभाव जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. ब्रह्मलीन परमपूज्य गुरुवर्य वेदांत कौस्तुभ किसन महाराज साखरे माझे सांप्रदायिक गुरु. वंदे संवादिनाथम विकसत रदितम छात्र मत्स्येंद्रनाथम गोरक्षम तस्य शिष्यम गहिनी अपिचितम निवृत्ती ततोस्यम ज्ञानेशम चाचुताख्यम. वारकरी संप्रदायामध्ये परंपरा असावी. परंपरा जर का नसलं तर माणूस विनाशाकडे जातो. काय म्हटलं मी? आज इथे भगवान कालभैरवनाथांचं मंदिर आहे. माझं एक असं अनुभव आहे, समज आहे, जिथे जिथेही लोकांनी मला यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुकवर माझे कार्यक्रम पाहून मला बोलवलं आहे, त्या दिवशी नेमका गावात पाऊस झाला. सप्ताह चालू झाल्यापासून पाऊस झाला नाही का? कारण मी 6 घंटे अनुष्ठान करतो, त्रिकाल संध्या करतो. पुण्यवाण्याचं ऐकण्याचं नशिबात पाहिजे. शब्दाकडे नीट लक्ष द्या. पुण्यवान व्यक्तीचं ऐकायला सुद्धा नशीब पाहिजे. भाग्योदयेन बहुजनम समरजितेन सत्संगमं च लभते पुरुषो यदा वै अदन्यान हेतुकृत मोह मदान्धकारं नाशं विदाय हि तदोदयते विवेकः. अध्याय नंबर 2 श्लोक नंबर 75 श्रीमद्भागवत महात्म्य. सुत उवाच. अनेक जन्माच्या पुण्य संचयानंतर मनुष्याला दुर्लभ अशा मनुष्याचा देह सापडला. नुसता सापडला नाही तर तो देह जन्मताच विषयानं भरलेला असल्या कारणानं त्याच्या पूर्व सुकृताच्या द्वारे आणि सात्विक कुळामध्ये उत्पन्न झाल्या कारणानं तो ईश्वर स्वरूपानं युक्त असलेल्या संतांच्या चरणामध्ये एकरूप झाला. मस्तक ठेंगणाकरी संतांच्या चरणा या न्यायानं त्याच्या तमरूपी मोहाचा आणि मदरूपी अज्ञान अंधकाराचा नाश झाला. आणि म्हणून तुम्ही आम्ही इथे आहोत. याला म्हटलंय भाग्य. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पदमनाभ जोडला. संपुष्ट हे हृदय पेटी करुण पोटी साठवू तुका म्हणे होता ठेवा. तो या भावे सापडला 483 अभंगाचा नंबर. तुम्हाला एवढ्या पावसातही कीर्तनाला यावं वाटलं म्हणजे तुमच्या मागच्या अनेक जन्माचं पुण्य बँकेत 10,000 भरा, काढू नका 1 वर्षभर. 1% त्याचं व्याज भेटतं. हां, आहे की नाही? तसं अनेक जन्मामध्ये तुम्ही जे जे काही पुण्य केलं तो हा ठेवा आहे. भाग्याची या भडसे उद्यमाचे निमिसे मग समृद्धी जात आपेसे घररी घे. ओबी नंबर 354 अध्याय नंबर 6 ज्ञानेश्वरी. पूर्व पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा. 3204 अभंगाचा नंबर. 4 चरण तुकाराम महाराजांची कैलासवासी बाबूराव देवडी कृतमंग गाथा. येणाऱ्या 1 तासात तुम्हाला कळणार आहे बरं का मातांनो आणि बंधूंनो की खरं कीर्तन काय असतं. येणाऱ्या 1 तासात कळणार आहे. असे कीर्तन तुम्ही खूप ऐकलेत, तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे. कसे? एक था राजा एक थी रानी, दोनों मर गए खत्म कहानी. कहाँ पे गए थे कहाँ पे भी नहीं, क्या लाया कुछ भी नाही. ग्लास तोडा 12 ना, घेणं देणं कंदील लावून येणं, मायाची मका आणि कोल्याचं भांडण. जन्मासी येऊनी काय केले तुवा मुद्दल गमावेले, कारण फिरसी माघारा अजून तरी फजित घोरा. 2168 अभंगाचा नंबर. 4 चरण तुकाराम महाराजाची कैलासवासी बाबूराव देवडी कृतमंग गाथा. कीर्तन म्हणजे कीर्तन. कीर्तन इट मीन्स दॅट नॉट ए टाइमपास. कीर्तन सांग होय अंग हरी रूप. 906 अभंगाचा नंबर. कीर्तनाची गोडी देव निवडी आपण,
कोणी भारे अधिकारी त्यासी हरी देईल अंगे वैराग्याचे बळ. चार चरण तुकाराम महाराजाची कैलासवासी बाबूराव देवडी कृतभंग गाथा. किंवा तुकाराम महाराजाचं तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी. क्या बात है. हरी हरी हा. कलयुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. युक्ताहार न लगे अनिक साधने अल्प नारायणे दाखविले. 71 अभंगाचा नंबर आत्ता जे प्रमाण दिलंय त्या अभंगाचा नंबर आहे गाथ्यामध्ये 71. चार चरण तुकाराम महाराजाची गाथा. यद फलमनास्ति तपसाण योगेण समाधिना तत्फलो लभ्य सम्यक कलो केशव कीर्तनात. अध्याय नंबर 1 श्लोक नंबर 68 श्रीमद भागवत महात्म्य. जे फल कलियुगामध्ये तपश्चर्या करून भेटत नाही, रामदेव बाबांचा योगा करून भेटत नाही, ध्यान करून भेटत नाही, ते फळ कलियुगामध्ये फक्त हरिकीर्तनानं प्राप्त होतं. पण हरिकीर्तन करणारा कीर्तनकार हा मेळात असला पाहिजे. म्हणजेच सगळेजण आपण मेळात असलो पाहिजे बरं का. प्रल्हादस्तालधारी तरिलगतितया चौधव कांस्यधारी वीणाधारी सुरर्षिल स्वरकुशलतया रागकर्तार्जुनो अभूत. इंद्रोवादिन मृदंगम जय जय सुकरा कीर्तने ते कुमारा यत्राग्रे भावभक्ता सरसरचनया व्यासपुत्रो बभूव. ननर्तमध्ये त्रिकमेव तत्रं भक्त्यादिकानां नटवस्तु तेजसम् अलौकिकं कीर्तनमेत दीक्षं. हरिः प्रसन्नोऽपि वचनो ब्रवीतत्. अध्याय नंबर 6 श्लोक नंबर 86 श्रीमद भागवत महात्म. टाळकरी म्हणजे प्रल्हादासारखे असावेत. प्रल्हाद टाळकरी आहेत पहिले जगातले. नारदीय कीर्तनामध्ये झांज वाजवणारे उद्धव, मृदंग वाजवणारे तुमचे सगळ्यांचे राजे, ज्यांनी सगळ्यात अगोदर मृदंग वाजवला देवराज इंद्र, वीणा घेणारे देवर्षी नारद, सपुराण पंचवेदान शास्त्राणी विविधानी च नात्वा पत्न्यात्म वित्तेन नारदाय सुरश्रय छंदोपनिषद. वीणा घेणारे सुद्धा एवढे ज्ञानी म्हटले. आणि कोण राहिलं कीर्तनकार म्हणजे शुकाचार्य असले पाहिजे. शुकाचार्य म्हणजे बदन पर कोई कपडा नाही, पैर में चप्पल नाही. कीर्तनकाराची वृत्ती नागडी असावी. नागडी म्हणजे कपड्यानं नागडा नसावा, कपड्यानं बिलकुल स्टँडर्ड परफेक्ट असावा. परंतु आवर सबकॉन्शियस माइंड डायरेक्टली कनेक्टेड टू द गॉड. बट वॅन देन वी आर ट्राईंग टू द रिमेंबर टू द लॉर्डेस्ट गॉड फ्रॉम हियर each and every time. The statement was says Swami Vivekananda in his mind confirming book before the 150 years ago. The book was written. He is a disciple Swami Nikhilananda to you know my dear. आपलं अंतर्मन जे आहे ते भगवंताला जोडल्या गेलेलं आहे. हे स्वामी विवेकानंदांचं वाक्य आहे. स्वामी विवेकानंदाचं वाक्य ज्या पुस्तकात लिहिलं आहे त्या पुस्तकाचं नाव आहे माईन म्हणजे माझं कॉम्फ म्हणजे आत्मचरित्र. ते पुस्तक स्वामी विवेकानंदांचे शिष्य स्वामी निखिलानंदाने 150 वर्षापूर्वी लिहिलं आहे. येतं का लक्षात काय म्हटलो मी? तर अंतकरणाची शुद्धता यामध्ये फार महत्त्वाची आहे. असो, अभंग कोणता घ्यावा? इथे भगवान कालभैरवजी विराजित आहे. देवराज्य सेव्यमान पावनांघ्रि पंकजं व्यालयज्ञ सूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादि योग वृंद वंदितं दिगंबरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे शूलटंक पाशदंड पाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रमं प्रभुं विचित्रताण्डवं प्रियं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे भानुकोटि भास्वरं भवाब्धितारकं परं नीलकण्ठमिष्टि अर्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाशूलमक्षरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे.
कालभैरवाष्टकं पठन्ति ये मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनं शोकमोहदैन्यलोभकोपतापनाशने ते प्रयान्ति कालभैरवं सन्निधिध्रुवं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे। कालभैरवनाथ भगवान की जय। कालभैरवनाथाचा प्रॉपर अभंग मला नाही सापडला, तुम्हाला सापडला असेल तर मला द्या, माझ्या मते नाही आहे. काय नाही, मग कोणता अभंग घ्यावा याचंही थोडंसं प्रेझेन्स ऑफ माइंड कीर्तनकारामध्ये असावं की नसावं. आपण कोण आहोत? वैष्णव आहोत, वारकरी आहोत, उभगंध लावणारे आहोत. ऊर्ध्वपुंड्रम मृदा कुर्यात, जो उभगंध लावतो तो वैष्णव म्हणजेच वारकरी, आणि जो आडवगंध लावतो मानस्तो के तनये मान आयो मानु गोषु मानु अश्वेशुरीरीश वीरान मानो रुद्र भानित वदिर हविष्मित सदा मित्वा हवामह इति हस्ते भस्म गृहीत्वां जलमेशतं कृत्वा ऋग्वेदने कहा. भस्म ओलं करून लावा, कोरडं भस्म लावलं तर समजायचं मेले तुम्ही, मरण पावले. हां, गरुड पुराणामध्ये लिहिलंय कोरडं भस्म मेलेल्या माणसाच्या शुद्धीकरता वापरण्यात येतं. माणूस जेव्हा मरतो आणि जेव्हा त्याला त्याच्या अंगणामध्ये शेवटची अंघोळ घालतात की नाही, तेव्हा कोरडं भस्म त्याला लावतात. लक्षात ठेवा. आत्तापर्यंत माहिती नसेल तर चुकीचं नाही, पण माहिती झाल्यावर जर का तुम्ही चूक केली तर मग प्रायश्चित्त भोगावं लागेल. डोंट फॉरगेट इट, त्याला विसरू नका, त्याला लक्षात ठेवा. भस्म ओलं ऋग्वेदानं सांगितलंय ना, आणि तुकाराम महाराज म्हणाले ना, वेद मान्य आहे ना तुकोबारायांना, आहे की नाही? धर्मरक्षा वया करणे आटी आम्हासी, वाचा बोलो वेद नीती करू संती केले ते. 137 अभंगाचा नंबर 4. चरण तुकाराम महाराजाची कैलासवासी बाबूराव देवडी करत अभंग गाथा. वेदाचा तो अर्थ आम्हासीचा ठावा, इराणी व्हावा भारमाथा. 2180 अभंगाचा नंबर 4. चरण तो म्हणजे वेद मान्य आहे तुकोबारायांना, वेद सांगतोय भस्म ओलं करा. भस्म ओलं करून काय करा म्हटले, 32 जागेवर भस्म लावा. बरं का, काय करा? 32. अरे बाबू 32, तुम्हाला वाटलं अवघडच आहे हे? नाही, पण शिवमहापुराणात लिहिलं, मी काही मनानं सांगत नाही ना. 32 अवघड वाटत असेल तर 16 जागेवर भस्म लावा, आणि 16 जर का अवघड वाटत असेल तर 8 जागेवर भस्म लावा. जमदग्ने ललाटे कपाळ 1, मुखे 2, कंठे गळा 3, दक्षिण स्कंदे उजवा खांदा 4, वामस्कंदे 5, छाती 6, हे 7 आणि हे 8. याचेही मोस्ट पॉवरफुल अँड मोस्ट डेंजरस मंत्र. मस्त ओलं करून सोडून द्यायचं नाही म्हटलंय, कपाळाला भस्म लावायचं आहे, येड्यावानी लावायचं नाही. आपण येड्यावानी करतोय आणि मग पुन्हा म्हणतो करून करून भागलून देव पूजेला लागलो. असं चुकीचं करताना तर कसं काय होणार आहे? भस्म लावताना या बोटाचं नाव आहे अंगुष्ठ, याचं नाव आहे तर्जनी, याचं नाव आहे मध्यमा, याचं नाव आहे अनामिका, याचं नाव आहे कनिष्ठिका. भस्म लावताना ओलं जे भस्म आपण करू, ओलं केलं ना, मंत्र सांगितला ना, आत्ता ऐकलं ना, ओला भस्म ओलं करण्याचं मंत्र ऐकलं ना, आणि भस्म ओलं झाल्याच्या नंतर हे जे 2 बोटं आहेत ना, या 2 बोटांना कपाळाला 2 रेषा ओढायच्या. त्याही या कपाळाच्या डाव्या साईडनं उजवीकडे ओढायच्या, डाव्या भुवाळीपासून चालू करून उजव्या भुवाळीपर्यंत संपवायच्या. जर का पूर्ण कपाळाला भस्म लावलं तर भस्म लावण्याचं फळ निष्फळ होतं, असं शिवमहापुराणामध्ये लिहिलेलं आहे. डावी कडनं सुरू करायचं आहे आणि उजवीकडे ते संपवायचं आहे. लक्षपूर्वक ऐका. या बोटानं वरची रेष डाव्या भोळेपासून उजव्या भोळेपर्यंत, दी एंड. आणि या बोटानं खालची रेष डाव्या भोळ्यापासून उजव्या भोळेपर्यंत, दी एंड, संपवायची. आणि उजव्या हाताच्या अंगठ्यानं, बघा आज किती लोक रेकॉर्डिंग करतात. मी म्हटलं ना, कीर्तन म्हणजे कीर्तन विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. आणि 2 रेषा, या बोटानं वरची रेष ओढली, या बोटानं खालची रेष ओढली, मधात गॅप राहिला ना जागा. उजव्या हाताच्या अंगठ्यानं उजवीकडून डावीकडे रेष ओढायची आहे. ईशान सर्व विद्यानां ईश्वरं सर्वभूतानां ब्रह्मणोऽधिपतिर्ब्रह्मा शिवो मे अस्तु सदा शिवोम इति शिरसी. या मंत्रानं कपाळाला भस्म लावायचं म्हटले काकू. आता जिभेला भस्म लावायचं मंत्र सांगू का? ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नः हृदयः प्रचोदयात्. मुखे है डेंजर
वाटत असेल तर घरी जाऊन डोके भिंतीला आपटून घ्यायचे नाही. ज्याला जमत नाही म्हटलंय, यू डोंट टेक टेन्शन, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. ज्याला हे मंत्र जमत नाहीत त्यांनी भस्म ओलं करून लावायचं, परंतु त्यांनी 3दा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय इति त्रिवारोच्चारितेन, काय म्हटलं, इति त्रिवारोच्चारितेन 3दा उच्चार करायचा या मंत्राचा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय इति त्रिवारोच्चारितेन सर्वांगे भस्मम विलिपयेत. सगळ्या अंगाला भस्म लावून टाका म्हणले. 1 2 3 4 5 नाही कळालं ना, टेन्शन घ्यायचं नाही, सगळीकडे लावून टाका म्हटले. पण त्याच्यातही आता एक शास्त्र आहे, ज्यानं गुरुमंत्र नाही घेतला त्याला तो ओम नमः शिवाय म्हणू शकत नाही. आता लावा डोक्याला हात, काय ताप झाला बाबा. ज्याने गुरुमंत्र घेतलेला नाही आहे त्यांनी ओम नमः शिवाय म्हणायला चालत नाही, त्यांनी नमः शिवाय म्हणायचं आहे. आणि ज्यांनी गुरुमंत्रही घेतला नाही आहे, देवालाही मानत नाही आहे, कधीच्या नवदन घोड्याला गवत अशी ज्याची भक्ती आहे, भक्ती ज्याची थोडी, पूर्ण विषयाची गोडी, तो नरची नवे पाही, खरं जाणावं तो देही. 3199 अभंगाचा नंबर, 4 चरण तुकाराम महाराजांची कैलासवासी बाबूराव देवडे कृतभंग गाथा. आपलं कसं म्हणले बाबा, केलं तर केलं, नाही तर तेल लावत गेलं, अशी म्हणाय की नाही. म्हणले कसं बाबा, केलं तर केलं, नाही तर तेल लावत गेलं, कधीच्या नावातून घोड्याला गवत, म्हणजे हुकून चुकून मंदिरात आला. अशा व्यक्तीनं शिवाय नमः म्हणायचं आहे. लक्षपूर्वक ऐका, लक्षपूर्वक ऐका. ज्यांनी गुरुमंत्र घेतलाय त्यांनीच ओम नमः शिवाय म्हणायचं आहे. ज्यांनी गुरुमंत्र नाही घेतलेला आहे त्यानं नमः शिवाय म्हणायचं आहे. आणि ज्यांनी गुरुमंत्रही घेतलेला नाही आहे त्यानं शिवाय नमः म्हणायचं आहे. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, भस्म लावायचं आहे. त्या भस्म लावण्याचं एक स्तोत्रच आहे, शंकराचार्याने लिहिलंय. नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मंगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय मंदाकिनी सलिलचंदन चर्चिताय नंदीश्वर परमनाथ महेश्वराय मंदार पुष्प बहुपुष सुवचिताय तस्मै शिकाराय नमः शिवाय वसिष्ठ कुंभोद्भव गौतमाय मुनीन्द्र देवारचित शेखराय चंद्रार्क वैश्वानर लोचनाय तस्मै शिकाराय नमः शिवाय. हे शिव पंचाक्षर स्तोत्र. आता काय सांगावं, 2 तासाच्या कीर्तनामध्ये आमच्या सारख्याचं नाही जमत बुवा. अख्खी कथा जरी ठेवली आमची तरी संपत नाही. मॅटर बहुत बड़ा मैटर है, बहुत ज़्यादा डिटेल है. दू तो कितना दू प्यारे, समय का अभाव है. मला सांगायचं आहे काय, ज्याच्या कपाळावर भस्माच्या 3 रेषा दिसल्या समजावं तो शिवभक्त आहे. नमामि शमीशाना रुद्राष्टकम, श्रीमद परमहंस गोस्वामी तुलसीदास जी इसको तुलसी रामायण में गा रहे हैं. नमामि शमीशाना निर्वाण रूपम विभुम व्यापकम ब्रह्मा वेदस्वरूपम निजम निर्गुणम निर्विकल्पम निरीहम चिदाकाशमाकाश वासं भजेऽहं निराकार मोकार मूलं तुरीयं गिराज्ञानगोतीतमीशं गिरीशं करालं महाकालं कालं कृपालं गुणागार संसार पारं नतोऽहं नमामि शमीशाना निर्वाणरूपं विभुं व्यापकं ब्रह्मा वेदस्वरूपं. कुठपर्यंत आलो आपण? भस्माच्या 3 रेषा दिसल्या की शिवशंकर, आणि भस्माच्या उभ्या रेषा गंधाची उभी रेष जर का दिसली तर महायोग पीठे तटे भीमरथ्यंबरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कंद परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगं तडिद्वास संलील मेघावभं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं तिष्ठिकायां सम्पन्नस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगं प्रमाणं भवाब्देरिदं मामकाणं नितम्भं कराभ्यं धृतो येन तस्मत् विधातुर्वसत्मे धृतो नाभिकोशं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगं पुरत्कौस्तुभालङ्कृतं कण्डदेशेन
परम शिवम शांतिपीठ्यम परम लोकपालम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम परब्रह्मलिंगम पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु संत तुकाराम महाराज की शांती परब्रह्म एकनाथ महाराज की मला सांगायचं आहे काय उभं गंध दिसलं उभं तर कोण पांडुरंग राम कृष्ण दत्तात्रय बालाजी नरसिंह म्हणजे भगवान विष्णूचे 24 अवतार जगृ है पौरुष रूपम भगवान महदादिभिः संभूत षोडश कलमादो लोकसी सृक्षया 1:3:1 श्रीमद भागवत स्कंद नंबर 1 अध्याय नंबर 3 श्लोक नंबर 1 भगवान विष्णूचे 22 अवतार तुकाराम महाराजांना 10 सांगितले वारकरी मालिकेत मच्छ कच्छ वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण बौद्ध कल्की किती सांगितले आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर मोहे धावे घाली पाना नाव घेता पंढरी राणा 285 अभंगाचा नंबर 6 चरण तुकाराम महाराजाची गाथा जे धर्म जाता घावे युग युगी म्या रक्षावे अयसा ओगुहा स्वभावे आद्युअसे अध्याय नंबर 4 ओवी नंबर 49 ज्ञानेश्वरी कसं ओळखायचं विष्णूचा भक्त आहे उभगंध लावलेला असेल कोणतंही असो मग माझ्यासारखा असो का आपले वारकरी असो का रामानुज वैष्णव संप्रदायाचा असो का रामानंद वैष्णव संप्रदायाचा असो किंवा मग विष्णू नरसिंह कृष्ण बालाजी दत्तात्रय पांडुरंग यांची भक्ती करणारा असला तर कोण झाला हरीचा भक्त झाला आणि आडवे जर का भस्माच्या 3 लाईनी ओढलेल्या असेल बेलाचं एक पान महादेवाला वाहत असेल त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रम चत्रजायुधम त्रिजन्म पाप संहारम एक बिल्वम शिवार्पणम अखंड बिल्व पत्रेण पूजिते नंदिकेश्वरे शुद्ध्यंतिम सर्व पापेभ्यो एक बिल्वम शिवार्पणम लक्ष्म्यस्तनत उत्पन्न महादेवस्य च प्रियम बिल्व वृक्षम प्रयच्छामि एक बिल्वम शिवार्पणम बिल्वाष्टक येतंय का लक्षात भस्माच्या 3 हे लक्षात आलं ना उभं गंध गळ्यात तुळशीची माळ पंढरपूरची वारी आणि भगवान विष्णूच्या 22 अवताराची पूजा करणारा कोण आहे बोला पटकन कोण आहे वैष्णव आहे म्हणजे त्याला हरीचा भक्त म्हणणार याच्या उलट ज्यांना भस्माच्या 3 रेषा ओढल्या जो महादेवाला पाणी घालतो महिम्न पारमते परमपितुषो यद्य सत्रशी स्तुतिर ब्रह्मदीनामपि तदवसन्नासस्त्वैगिरः अथावाच सर्वस्वमदी परिणामावधि ग्रहणन ममापेश स्तोत्रे हरिर्निर्पबाद परिकरः अति तत्पंथानंतवच महिमा वांगमनसयो वृतद्व्यावर्त्यायं चकेदम दत्ते सतीरपि सकश्य स्तोत व्यक्तते विदगुणः कस्य विषय महिम्न शिवमहिम्न स्तोत्र अभिषेक जो भस्माच्या 3 रेषा लावल्याय रुद्राक्षाच्या माळा घातल्यात ज्यानी महादेवाच्या पिंडीवर अभिषेकाची धार धरली आहे जो महादेवाला बेलाचं पान वाहत आहे जो महादेवाला चुरम्याच्या लाडूचा नैवेद्य दाखवतोय तो कोण आहे बोला 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 शैव म्हणजे हराचा भक्त आहे आलो का इथपर्यंत भगवान हरीचा भक्त कसा ओळखायचा विष्णू परमात्म्याच्या 24 अवताराची पूजा करणारा पंढरपूरची वारी करणारा तुळशी नैवेद्यामध्ये ठेवणारा उभं गंध लावणारा तुळशी लावणारा हरीचा भक्त उभ्या आडव्या भस्माच्या 3 रेषा ओढणारा गळ्यात रुद्राक्षाची माळ घालणारा महादेवाला अभिषेक पाणी चुरम्याचा लड्डू आणि बेल वगैरे वाहणारा कोण झाला हराचा भक्त मग कोणाची भक्ती करायची नेमकी इथपर्यंत आलो ना मग नेमकी करायची कोणाची याला जर का सोडलं तर त्याला राग येईल आणि त्याला जर का सोडलं तर याला राग येईल तुकाराम महाराज म्हणतात राग यायची गरजच नाही एक काम करा उत्तरभंगाच्या पहिल्या चरणावर हरिहरा भेद हरिहरा भेद हरिहरा भेद हरिहरा भेद हरिहरा भेद हरिहरा भेद जय हो
हरिहरा भेद नाही नका करू वाद किंवा नाही नये करू वाद. अनेक गाथ्याचं अवलोकन अवगहन अनुसरण जर का केलं तर लक्षात येतं पाठभेदानं काही काही व्याकरणीय दृष्ट्या शब्दाचे बदल पाहायला सापडतात. नाही न नये करू वाद किंवा नाही नका करू वाद. हरी म्हणजे भगवान विष्णू आणि हर म्हणजे शंकर. वारकऱ्यांना 24 एकादशा कंपल्सरी आहेत ना, पण त्या एकादशीच्या उपवासाचं फळ केव्हा मिळतं माहिती आहे का? केव्हा? एकादशी व्रत सोमवार न करीती. एकादशी व्रत सोमवार न करीती. कोण त्यांची क्या बात हो? हरिहरासी नाही बोट भरी वाती. वारकरी एकादशी करतात ना, आपण करतो. बिना एकादशीचा वारकरी पूर्णच होऊ शकत नाही. पण एकादशी करणाऱ्या वारकऱ्यांना लक्षात ठेवावं, सोमवार जर का करत नसेल तर एकादशीचं फळ निष्फळ आहे. हे तुकोबरायांचाच अभंग आहे ना. एकादशी व्रत सोमवार न करीती. काय म्हटलंय? एकादशी व्रत सोमवार न करती कोण त्यांची गती होईल नेणो. मी नाही सांगत की ते कोणत्या नरकाला जातील म्हटले. कोण त्यांची गती होईल नेणो काय करू बहु. हरिहरासी नाही बोट भरी वाती. कोण त्यांची गती होईल नेणो काय करू बहु. वाटे तळब आंधळी सगळं बहिर्मुख. तुका म्हणे नाही नारायणी प्रीती. कोण त्यांची गती होईल नेनो. 49 अभंगाचा नंबर 4. चरण तुकाराम महाराजाची कैलासवासी बाबूराव देवडीकृत अभंग गाथा. पांडुरंगाच्या वारकऱ्यांना एकादशीचं फळ भेटण्याकरता सोमवार करावं लागतो. तसं भगवान शंकराच्या भक्तानं शिवरात्री करताना आमच्या पांडुरंगाची एकादशी करावी लागते. पहा कसं आपल्या लक्षात येईल. एकनाथ महाराजांचा एक अभंग आहे. शिवरात्र व्रत करी यथाविधी. संत एकनाथ महाराज म्हणाले शिवरात्र व्रत करी यथाविधी. भावे पूजी आदी शिवलिंग. चुकले चुकले जन्माचे बंधन पुनरागमन नयेतेने. एक बिलबदळ चंदन अक्षदा पूजन तत्वता सोपे बहु. म्हणजे एक बेलाचं पान, एक तांदळाचं दाणं, एक चंदनाचं बोट. ते नंतरचा विषय शिवरात्रीचा, त्याचा काही इथं विस्तार करण्याची आवश्यकता नाही. एक बिलबदळ चंदन अक्षदा पूजन तत्वता सोपे बहु. एका जनार्दनी पूजिता साचार. शिवरात्रीच्या दिवशी जो महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन महादेवाला एकच बेलाचं पान वाहतो, एकच तांदळाचा दाणा वाहतो, एकच चंदनाचं बोट लावतो म्हटलंय. अशी पूजा जो करतो एका जनार्दनी पूजिता साचार. इच्छिले हरी हर पूर्ण करीतो. इच्छिले हर पूर्ण करीतो. पाहिजे होतं नाही बाबा? काय पाहिजे होतं? इच्छिले हर पूर्ण करतो. पण माझ्या भगवान शंकराच्या शिवरात्रीचं व्रत करणाऱ्याची इच्छा माझ्या हर म्हणजे शंकराच्या आधीही हरी म्हणजे विष्णू पूर्ण करतात. हरिहरा भेद नाही नका करू वाद. का वाद नका करू म्हटलंय? आपण जरी वाद केला पण त्यांचं व्यक्तिगत जे संबंध आहे, व्यक्तिगत जी आपुलकी आहे, व्यक्तिगत जे प्रेम आहे आणि व्यक्तिगत जे एकमेकांना सानिध्य प्राप्त झालेले आहे ते कशा पद्धतीनं उत्तर अभंगाच्या 2ऱ्या चरणात.
व्यक्तिगत भगवान शंकर आपल्या भक्तांना सांगत नाहीत की तुम्ही भगवान विष्णूंचा द्वेष करा, आणि भगवान विष्णूही स्वतः सांगत नाही आपल्या वैष्णवजनांना की तुम्ही भगवान शंकराचा द्वेष करा. भगवान शंकराच्या शिवरात्रीचं फळ तेव्हाच सफल होतं जेव्हा शैव शंकराचा भक्त माझ्या पांडुरंगाची एकादशी उपवास म्हणून करत असेल, आणि माझ्या वारकऱ्याच्या एकादशीचा उपवास तेव्हाच संपन्न होतो जेव्हा तो शंकराचा सोमवार आणि शिवरात्री करत असेल. एक एकाचे हृदय. बघा कसे कसे शब्द, कशा कशा पूर्व ग्रंथांचं अवलोकन करून तुकोबरा एक एक शब्द अभंगामध्ये पूर्णत्वाच्या दिशेने या ठिकाणी लिहितात. एक एकाचे हृदय, गोडी साखरेच्या ठाई, एका जनार्दनी, शिरोमणी महादेव, विष्णूची भजला शिवदुराबला, अधपात झाला तया नरा. एकनाथ महाराजांचे हे अभंग आहे. जगातले सगळ्यात पहिले वारकरी भगवान शंकर आहे. भजन करणारे भगवान शंकर आहेत. नृत्य करणारे भगवान शंकर आहे. रावणानं जे शिवतांडव स्तोत्र बनवलं होतं ना, ते रावण रोज सकाळी पूजा करायला बसायचा 8-8 तास, आणि 8-8 तास पूजा करायला जेव्हा बसायचा तेव्हा आलटून पट्टून 36 रागामध्ये रावण त्याला गायचा, आणि भगवान शंकर सगळे कामधाम सोडून शिवतांडवावर नृत्य करायला लागायचे. जडाडवी गल जल प्रवाह पावितस्थलय गलय वलंब लंबितं भुजंग तुंग मालिका डमड्ड मड्ड मड्ड मण्डिनाद वड्ड मरवयं चकार चण्ड ताण्डव तनोतु नः शिव शिवं जटाकटाः सम्भ्रम भ्रमन्निलिम्ब निर्धरि विलौल वीचि वल्लरि विराजमान मूर्धनि धगद् धगद् धगज्वलल्ललाट पट्ट पावके किशोर चंद्रशेखर रति प्रदीक्षणं मम धराधरेन्द्र नन्दिने विलास बंधु बंधुरा स्फुरद्दिगन्त सन्तति प्रमोदमान मानसे कृपा कटाक्ष धोरणे निरोध दुर्धरापदि क्वचित् दिगम्बरे मनो विनोद मे तु वस्तुनि जटाभुजंग पिङ्गल स्फुरत्फणामणि प्रभा कदम्ब कुङ्कुमद्रवं प्रलिप्त दिग्वधूमुखे मदन्त सिन्दूर स्फुरद्वगुत्तरीय मेदुर मनो विनोदमद्भुतं बिभरतु भूत भरतरि बिभरतु भूत भरतरि बिभरतु भूत भरतरि. भगवान शंकर जेव्हा नृत्य करायला लागले ना शिवतांडवाचं, घामाचा थेंब जमिनीवर पडला, आणि जमिनीवर त्या घामाच्या थेंबापासून भूमीवर पडला, म्हणून भगवान भौमेश्वराची उत्पत्ती झाली. त्या भगवान भौमेश्वराचा विवाह राजकन्येसोबत झाला. राजकन्येपासून त्या भौमेश्वर भगवंताला 5 पुत्राची प्राप्ती झाली. पुत्र करते सरते झाल्यावर या जीवनाला काही अर्थ नाही हे जाणून ते जेव्हा जंगलामध्ये तपस्या मग्न होण्याकरता गेले, तेव्हा पुन्हा भगवान शंकराच्या डमरूचा तुकडा, भगवान शंकर डमरू वाजवत नृत्य करत होते ना शिवतांडव, डमरूचा तुकडा खाली पडला, तर पापणी लावण्याच्या आत भगवान भौमेश्वरानं तो डमरूचा तुकडा जोडून दिला जशास तसा, आणि मग भगवान शंकर म्हणाले, आजपासून जगात माझ्या पूजेचा पहिला मान तुला. भौमेश्वर म्हणजे शैव, आणि शैव म्हणजेच मराठीत त्याला गुरव असं म्हणतात. बरोबर आहे ना गुरुजी? थोडा वेळेचा अभाव आहे सांगायला, ही कथा आपल्याला गुरुजी बरोबर सांगतील. एका जणानं मला विचारलं की पूजा करताना संप्रदायाचे प्रकार आहे. गाणपत्य, मुदाकनत्त मोदकं सदा विमुक्ति साधकं गलाधरावतंसकं विलासि लोकरञ्जकं अनायकैकनायकं विनाशिते भदत्यकं नदाशुभाशुनाशकं नमामि तं विनायकं नमामि तं विनायकं नमामि तं विनायकं. गणेश पंचरत्न स्तोत्रम श्रीमदाद्य गुरु जगद्गुरु शंकराचार्याने गाया. गणपतीला ब्रह्म मानतात ते, त्याची पूजा करणारे सुद्धा कोण असतात? ब्राह्मण आचार्य. शाक्त संप्रदाय देवीचा आय गिरी नंदिनी नंदित मैदिनी विश्व विनोदिनी नंदनुते गिरिवर विद्य शिरोधिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुत भगवती है शित कंठ कुटुंबन भूरि कुटुंबन भूरि कृत जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कमरदिनी शैलसुत दुर्वर वरशिनी दुरधर धर्षिणी दुर्मुख मर्षिणी हर शरते त्रिभुवन पोषिणी शंकर दोषिणी किल वित मोषिणी घोषरते ततुजनि रोषिणी दिति सुर दोषिणी दुर
वड हिमालय संगड जालय मध्यगत मधु मधुरे मधु कैटभ भंजनी रागरत जय जय हे महिषासुर मर्दिनि रम्यक वरदिनि जय लसुते मा रम्यक वरदिनि जय लसुते मा रम्यक वरदिनि। शाक्त म्हणजे देवी संप्रदाय, गणपत्य म्हणजे गणपती, सौर म्हणजे सूर्य, वैष्णव म्हणजे वारकरी वैष्णव चतुवैष्णव संप्रदाय, आणि शैव म्हणजे शंकर. सगळ्या संप्रदायामध्ये आचार्य लोक पूजा करतात, पण शैव संप्रदायामध्ये भौमेश्वर आचार्य म्हणजे शैव ब्राह्मण पूजा करतात, म्हणजेच महाराष्ट्रामध्ये गुरव. त्याचं कारण काय, ती फार मोठी कथा आहे. मी भेदावरनं या ठिकाणी बोलतोय. आपण भेद केला तर आपल्याला गो टू हेल्थ, टू बी हँग, किल डेथ, नरक जाओ. विनाकारण म्हणजे भगवान शंकराला भगवान विष्णूच्या बद्दल केलेला द्वेष आवडत नाही. भगवान शंकर स्वतः आपल्या भक्तांना सांगतायत, अरे शिव भक्तांनो, तुम्ही माझ्या पांडुरंगाची एकादशी करा. प्रमाण तुकोबारायांचे पाहिले. आणि भगवान पांडुरंग भगवान नारायण विष्णू सांगतायत, तुम्ही माझ्या शंकराचं शिवरात्र करा. याच्या उलट जर का आपण भेद करत असू, म्हटलं भेद का, अभंगाचं तिसरं चरण. वेद काशी नाड 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 काशी नाड. नाड, नाड या शब्दाचा अर्थ मराठी शब्दकोशामध्ये विटाळ असा होतो. विटाळ बरोबर आहे. नाड, भेद काशी नाड, एक वेलांटीचं आड. हरी, री काढा हर होतं. आणि स्वतःमध्ये आणि नारायणामध्ये जर का कोणी भेद केला तर त्याचं प्रायश्चित्त काय, इथेच भगवान कालभैरवाच्या प्राकट्याची कथा आहे. अभंगाला लिंक टू लिंक असलं पाहिजे. आमचं पद्धतीत चालतं. असं नाही की अभंग घेतला तो राहिला बाजूला, दिलं पोस्टमार्टम करून. आजकाल कीर्तनामध्ये तेच चाललंय. नवीन जे लोक आळंदीला जात नाही, गुरु परंपरेनं शिक्षण घेत नाही, कीर्तनामध्ये पोस्टमार्टम झालेलं पाहायला सापडते. पोस्टमार्टम शब्दाकडे नीट लक्ष द्या. अभंग घेतलाय कोणता आहे, त्याचं व्याकरण नाही, काही नाही. हो, कीर्तन करायला गुरुवर्य महाराज सांगायचे आमचे 35 ते 36 विषयाचा अभ्यास असावा. वेदांत 1, व्याकरण 2, उपनिषद 3, वेद 4, श्रुती 5, पुराण 6, संस्कृत 7, तत्वज्ञान 8, ऋचा 9, संहिता 10, वास्तू 11, ज्योतिष 12, कृषिस 13, स्थापत्य 14, आयुर्वेद 15, ज्ञानेश्वरी 16, गाथा 17, हरिपाठ 18, काकडा 19, सांगदेव 65, 20, विचारसागर 21, वृत्ती प्रभाकर 22, संत लीलामृत 23, संतांचे चैत्र 24, भक्ती विजय 25, भावार्थ रामायण 26, एकनाथी भागवत 27, श्रीमद भगवद्गीता 28, विष्णू सहस्रनाम 29, पंचदशी 30, पंचकरण 31, सार्थ अनुभवामृत वशमत 32, गायन 33, पाऊल्या 34, भारूड 35. दॅट इज दी परफेक्ट वारकरी संप्रदाय कीर्तनकार टू यू नो माय डिअर. या विषयाचं कमीत कमी कीर्तन करायला याच्यापेक्षा जास्ती असावे, पण कमी नसावे. हे केव्हा येईल, जेव्हा आळंदीला 4-5 वर्ष जाऊन राहू. सांग, पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तोची जाण. भेद जर का केला म्हटले
तर नरकाची प्राप्ती निश्चित आहे. विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड, मारिती तोडिती झोडिती निष्ठूर, यमाचे किंकर बहुसाल 440, अभंगाचा नंबर 4. चरण तुकाराम महाराजाची कैलासवासी बापूराव देवडी कृतपंग गाथा. जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला इथे 2 बसस्टँड सापडतात. एस टी महामंडळचे नाही बरं का. जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला इथे 2 बसस्टँड सापडतात. एक बसस्टँड आहे पुण्याचं. गणपतीची भक्ती केली तर गोलोकधामाची गाडी धरा, मेल्यावर जा गणपतीच्या गणेश लोकाला. देवीची भक्ती केली तर मणिद्वीपाची गाडी धरा, पांडुरंगाची भक्ती केली तर वैकुंठाची गाडी धरा, गाईची भक्ती केली तर गोलोकधामाची गाडी धरा, शंकरांची भक्ती केली 1 लोटा जल जर का चढवला तर कैलास लोकाची गाडी धरा ना. निष्कांचन भक्ती केली तर स्वर्गाची गाडी धरा ना. काहीच नाही मागितलं आणि भक्ती केली तर मोक्षाची गाडी धरा ना. झाल्या 7 गाड्या. याच्या उलट जे जे पाप केलं त्याच्यासाठी वेगवेगळी गाडी आहे. तामिश्र 1 पापाचं बसस्टँड. आता पुण्याचं संपलं. पुण्याच्या बसस्टँडवर 7 गाड्या सुटतात. पापाच्या बसस्टँडवरनं 28 गाड्या सुटतात. तामिश्र 1, अंधतामिश्र 2, रवरव 3, महारवरव 4, कुंभीपाक 5, कालसूत्र 6, असिपत्रवण 7, सुकरमुख 8, अंधकूप 9, क्रमीभोजन 10, सदंश 11, तप्पस्वरमे 12, वज्रकंटक शाल्मले 13, वैतरणी 14, पुयोद 15, प्राणरुद्ध 16, विशेषण 17, लालाभक्ष 18, सारमेदन 19, अविची 20, अयपन 21, क्षारकर्दम 22, रोक्षोगण भोजन 23, शूलपुरोत 24, दंदशुक 25, अवटनिरोधन 26, पर्याप्रतम 27 अँड द सुचिमुख 28. द चॉईस इज द वेज इन युअर हँड माय डिअर. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. डॉक्टर आंबेडकर म्हणाले ना, तू ठरव तुला गोलोकधामाची गठडी बांधून जायचं आहे का वरती स्वर्गाला, का हे पापाचे हंटर. याला श्रीमद भागवताच्या 5व्या स्कंदामध्ये अध्याय नंबर 26 मध्ये 28 नरककुंड म्हटले. आणि जो जसा जगेल त्याला तसं नरककुंड. जो फक्त पैसे जमा करेल आणि स्वतः खाणारा नाही, दान धर्म करणार नाही आणि बायका मुलांना खाऊ देणार नाही, त्याला मरण. मनाभम च कंबलम शंखपालम च धृतराष्ट्रम तक्षकम काल्यम तथा एतानि नवनागानि नागाणांच महात्म्यनाम सायंकाल पठे नित्यं प्रातकाल विशेषतः तस्य बीजमयं नास्तिं सर्वत्रं विजयी विनयी भवेत. ब्रह्मदेव जन्म कुठून झाला सांगा पटकन. कुठून? विष्णूच्या नाभिकमलातून. शिवमहापुराणात लिहिलं ब्रह्मदेवाचा जन्म भगवान शंकराच्या उजव्या हातातून झाला. ती कसं काय? शिवमहापुराणामध्ये लिहिलं ब्रह्मदेवाचा जन्म भगवान शंकराच्या उजव्या हातापासून झाला. शब्दाकडे लक्ष द्या, शब्दाकडे लक्ष द्या. भगवान ब्रह्मदेवाचा जन्म भगवान शंकराच्या उजव्या हातापासून झाला आणि भगवान नारायण विष्णूंचा जन्म भगवान शंकरांच्या डाव्या हातापासून झाला. जगातले सगळ्यात पहिले पिता भगवान शंकर, जगातली सगळ्यात पहिली माता माता पार्वती, जगात सगळ्यात पहिले विवाह करणारे भगवान शंकर, जगात सगळ्यात पहिले 7 स्वर 7 वेळेस डमरू वाजवला. सा रे ग म प ध नि सा 7 स्वर बनवले. पुन्हा 7 वेळेस डमरू वाजवला तर व्याकरण बनवलं. दादरात ताल बनवला 6 मात्र्याचा, केरवा बनवला 8 मात्र्याचा, धमार बनवला 14 मात्र्याचा, रूपक बनवला किती 7 मात्र्याचा, झपताल बनवला 10 मात्र्याचा. असं 7 मुख्य ताल बनवले. हे सगळं शंकर आहेत. जगातले सगळ्यात पहिले पिता शंकर, जगातले सगळ्यात पहिले गुरु शंकर, जगातले पहिले योगी भगवान शंकर. लक्षात येत आहे का? उजव्या हातापासून ब्रह्मदेवाला, डाव्या हातापासून शंकराला जन्म दिला. पण ब्रह्मदेवानं विष्णूचं ऐकावं, विष्णूला पिता मानावं, या उद्देशानं ब्रह्मदेवाच्या मनात अभिमान जागृत होऊ नये म्हणून ब्रह्मदेवाला आपल्या उजव्या हातातून जन्म दिलेला असताना सुद्धा त्या ब्रह्मदेवाला जन्म दिल्या दिल्या न कळतच ब्रह्मदेवाला भगवान विष्णूच्या उदरामध्ये नेऊन घातलं. आणि मग ब्रह्मदेवाला भगवान नारायणाच्या उदरात नेऊन घातलं ना महादेवानं, तर ब्रह्मदेवाला बाहेर यायला रस्ताच सापडना. तर ब्रह्मदेवानं पाहिलं भगवान विष्णूच्या नाभी कमलाचा बेंबीचा देठ, कमळाचा देठ आतमध्ये गेलेला आहे. त्या देठाची दोरी धरून ब्रह्मदेव बाहेर आले. हे बरोबर आहे का? आता ब्रह्मदेवाचा जन्म विष्णूच्या नाभी कमलातून, हे इथं उत्तर आहे. पण त्याचा प्रारंभ शिवमहापुराणात उजव्या हातापासून. मग हे दोघं जण जेव्हा उत्पन्न झाले, ब्रह्मदेव आणि विष्णू परमात्मा, हे भगवान शंकराकडे गेले. हमारे लिए क्या आज्ञा है? सांगितलं ब्रह्मदेवा तू सृष्टीची उत्पत्ती कर. आणि भगवान नारायणाला सांगितलं तू सृष्टीचं पालन पोषण कर. ठीक आहे. ब्रह्मदेवानं सृष्टीची निर्मिती केली, त्रैलोक्य बनवलं, वरती 7 स्वर्ग बनवले. भूरलोक, भुवरलोक, जनोलोक, तपोलोक, सत्योलोक, महोलोक, विष्णुलोक. वरती 7 स्वर्ग. खाली पाताळामध्ये 7 पाताळ बनवले. अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल आणि पाताळ. 7 1 7 7 2 14.
स्वर्गलोक म्हणजे एक भुवन, पाताळ लोक म्हणजे दुसरा भुवन, आणि तिसरा भुवन म्हणजे हा मृत्यूलोक. बरोबर आहे? 7 खंड, बरोबर आहे? 7 सागर, हां, 700 कोटी जवळपास लोकसंख्या, 213 पेक्षा जास्ती देश, हा मृत्यूलोक. याला म्हणतात त्रैलोक्य. एक स्वर्गलोक, एक मृत्यूलोक आणि एक पाताळ लोक. हा त्रैलोक्य बनवला. आणि हे बनवल्यानंतर भगवान नारायण त्यांना पाळायला लागले. नारायण पाळायला लागले. एकाएकी ब्रह्मदेवाला, शंकर भगवंताला, भगवान विष्णूला ज्याची भीती होती तेच झालं. ब्रह्मदेवाच्या मनात अभिमान जागृत झालाच की अरे वा रे वा, मी भगवान विष्णूंना पिता का मानू? मी भगवान विष्णूंपेक्षा श्रेष्ठ आहे. शंकरांनी सांगितलं म्हणून भगवान विष्णूंना मी नमस्कार का करू? म्हणजे मी आधी सृष्टी बनवली आहे. ब्रह्मदेवाच्या मनात ही गोष्ट आली. मी पहिले सृष्टी बनवली आहे, त्याच्यानंतर भगवान विष्णू पालन पोषण करतात ना. मी जर का बनवलीच नसती तर भगवान विष्णूनं कशी पाळली असती? मग भगवान विष्णू माझे पिता असण्याचं काही कारणच नाही. त्यातले त्यात माझे दाढीचे आणि डोक्याचे केस पांढरे झाले आणि भगवान विष्णूंचे केस काळेच आहे. म्हणजे माझं वय जास्ती आहे. मी वयानं पण वयोवृद्धही आहे, तपोवृद्धही आहे आणि ज्ञानवृद्धही आहे. मीच त्यांचा पिता झालं पाहिजे विष्णूंचं. ते माझे पिता असण्याचं काही कारण नाही. भगवान शंकराची आज्ञा मी मानणार नाही. आणि मग अभिमानानं भगवान ब्रह्मदेव रोज येऊन वैकुंठामध्ये भगवान विष्णूंना नमस्कार करायचे ना. आज एकाएकी क्रोधाच्या आवेशामध्ये ब्रह्मदेव भगवान विष्णूंना म्हणाले, हे नारायणा, तू तुझ्या आसनाचा त्याग कर आणि उठून लगेचच मला प्रणाम कर, कारण की तुझ्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे अशी माझी पक्की खात्री पटली आहे. भगवान विष्णू म्हणाले, क्यों ब्रह्मा जी सटिया गए हो या दिमाग में पानी भर गया है? भाई मैं तुम्हारा पिता हूँ, तुम मेरे पुत्र हो. भगवान शंकर ने तय किया है ये. मी आधी सृष्टी बनवली आहे, त्याच्यानंतर तुम्ही पाळताय. तुम्ही मला मोठं म्हणा. भगवान विष्णू म्हणले, मी मोठं म्हणणार नाही. मी तुझा बाप आहे, तू माझा पोरगा आहे. पोरगा किती मोठा असो पण बाप बापच असतो. येतं का लक्षात? बाप से बडा नहीं हो सकता बेटा. मी मोठा आहे ब्रह्मदेव म्हणलंय. भगवान विष्णू म्हणले, मी मोठा आहे, मी मोठा, मी मोठा, मी मोठा, मी मोठा, मी मोठा. असं करता करता दोघांनी एकमेकाच्या गचंड्या धरल्या आणि गचंड्या धरून दोघं जण वैकुंठ लोकापासून भारताच्या अरुणाचल प्रदेश नावाच्या राज्यात आले. जगातल्या पहिल्या, सगळ्यात पहिल्या शिवलिंगाचा जन्म. जगातलं सगळ्यात पहिले शिवलिंग कसं बनलं पहा ना, येईल ना आपल्या लक्षात. अरुणाचल प्रदेश नावाचं राज्य. तिथी माहिती आहे का? मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा, वेळ संध्याकाळची 6 वाजेची, नक्षत्र आर्द्रा, म्हणजे दत्त जयंती. दत्तात्रय नंतर आले त्या तिथीत. भगवान महादेवाचं शिवलिंग आधी प्रकट झालं. येतं की लक्षात? मी मोठा, मी मोठा असं करता करता दोघं जण अरुणाचल प्रदेशमध्ये गेले आणि दोघांचं भांडण संपवण्याकरता जगात सगळ्यात पहिले भगवान शंकर खाली 7 पाताळाच्या मुखापासून निघाले शिवलिंगाच्या रूपात. आणि मृत्यू लोकामध्ये अरुणाचल प्रदेशला मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला आर्द्रा नक्षत्रावरती संध्याकाळी 6 वाजता एकीकडून विष्णू एकीकडून ब्रह्मदेव दोघांच्या मधातून गेले. खालून पाताळातून निघून इथे अरुणाचल प्रदेश भारतात मृत्यू लोकात आले. दोघांच्या मधातून वरती 7 स्वर्गात गेले. दोघं जण पाहतच राहिले. का? तो नुसता एक खांबा होता. खांबा म्हणजे शिवलिंग आणि त्या खांब्याला म्हणजे स्तंभाला सगळीकडून आग लागलेली होती. लिंगाष्टक. ब्रह्ममुरारी सुरार्चित लिंगम निर्मल भासित शोभित लिंगम जन्मजा दुःख विनाशकलिंगम तत् प्रणमामि सदा शिवलिंगम देवमुनि प्रवरार्चित लिंगम कामदहम करुणाकरलिंगम रावण दर्प विनाशनलिंगम तत् प्रणमामि सदा शिवलिंगम ब्रह्ममुरारी सुरार्चितलिंगम निर्मल भासित शोभितलिंगम. लिंगाष्टकम. शिवलिंग जगातलं सगळ्यात पहिले निघलं. वाव असं करत राहिले दोघं जण. म्हणजे असा मोठा खांबा निघला हो खालून. खालून तो जमिनीतून निघाला. दोघांच्या मधात वरती गेला आणि भगवान शंकर प्रकट झाले. दोघांना नमस्कार केला. दोघांनी एकमेकाच्या गचंड्या धरल्या. काही वाटत नाही का? काही वाटत नाही? लोक काय म्हणतील? दोघाला मोठं व्हायची एवढीच हौस असेल ना तर दोघं जण तुम्ही सिद्ध करा की मी मोठा आहे, मी मोठा आहे. भगवान विष्णू तुम्ही खाली पाताळ लोकात जा आणि हे जगातलं सगळ्यात पहिले जे माझं शिवलिंग आहे ना, जगातलं पहिलं शिवलिंग, हे कुठून जन्माला आलं याचं मूळ पाहून या. मेन सोर्स, क्रिएशन ऑफ धिस शिवलिंग बघून या. आणि तुम्ही ब्रह्मदेवा वरती स्वर्गात जा आणि या शिवलिंगाचा शेवट कुठे झाला पाहून या.
भगवान विष्णू हजारो वर्ष खाली जात राहिले पाताळात. त्यांना शिवलिंग काही सापडेना. शेवटी थकले, घाम आला, पाताळातला गणपती भेटला. गणपतीनं चहा नव्हता ना, ते काढ नव्हता ना, का होता नव्हता, दूध आणि पाणी दिलं. म्हटले वरती जा तुम्ही, जितकं खाली जाल ना तितकं ते वाढत जाईल. तुमचे वारकरी घंट्या वाजवत बसलेत. म्हटले जा वापस. आहे की नाही? उठा सकळ जन उठले नारायण आनंदले जय मुनिजन तिन्ही लोक करा जय जयकार वाद्यांचे गजर मृदंग विनापार टाळघोळ. वापस जा म्हटले तुम्ही. मग भगवान विष्णू म्हणले ठीक आहे वापस जातो मी. भगवान विष्णू 1000 वर्षानंतर त्या अरुणाचल प्रदेशला जिथून शिवलिंग उत्पन्न झालं होतं तिथे वापस आले. तिथे शंकर होते. म्हणले शंकरा मला माफ करा, अभिमानाच्या आवेशामध्ये मी विसरलो की मी असं नको करायला होतं, मी हरलो. तुमच्या शिवलिंगाचा जन्म मला माहिती झाला नाही, तुम्ही ब्रह्मदेवालाच मोठं करा म्हटले. ठीक. विष्णू परमात्मा आले, त्यांनी स्वतःची हार कबूल केली की मला तुमच्या शिवलिंगाचा जन्म माहिती झाला नाही, त्याचं मूळ मला सापडलं नाही. आता जिथे विष्णूला सापडलं नाही तिथे ब्रह्मदेवाला कसं सापडेल का? मग ब्रह्मदेव वरतून खाली आले. ब्रह्मदेवला सापडलं नाही, पण ब्रह्मदेवानं भगवान विष्णूला शंकराजवळ उभं पाहिलं आणि ब्रह्मदेवाला वाटलं हो ना हो विष्णू जिंकले. विष्णू जिंकले तर आता मी नाही जिंकलो, पण आता खोटं बोलावं लागेल मला जिंकण्यासाठी. खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं. आणि मग ब्रह्मदेवानं काय केलं, खोटं बोलण्याची योजना आखली आणि सोबत केतकी नावाच्या फुलाला घेतलं. इथेच भगवान कालभैरवाच्या प्राकट्याचा संबंध आहे. लक्षपूर्वक ऐका, लक्षपूर्वक ऐका. ब्रह्मदेव केतकी नावाच्या फुलाला घेऊन आले आणि केतकी नावाच्या फुलाला आणल्यानंतर ब्रह्मदेवाने भगवान शंकरांना भगवान नारायणांना नमस्कार केला. हे श्री भोलेनाथ नमस्कार, हे हरी प्रणाम. सापडला का रे शिवलिंगाचा अंत? हो हो. ब्रह्मदेव शंकराला म्हणले मला तुमच्या शिवलिंगाचा अंत सापडला. कधी न चिडणारे भोलेनाथ आता चिडले. का? तर ब्रह्मदेव खोटं बोलत होते. ब्रह्मदेवाला 5 शिरं होती जन्माला आल्यापासून. एक उडवलं भगवान कालभैरवानं शंकरजींच्या आज्ञेनं, म्हणून 4 राहिली. लक्षपूर्वक आहे पाहिलं? हो. कुठे? मला तुमचं शिवलिंग पाताळातून निघालं भगवान शंकरा, मृत्यू लोकात आमच्या दोघांच्या मधातून वरती 7 स्वर्गात गेलं आणि 7 स्वर्गाच्या वरती जाऊन थांबलं. साप खोटं. भगवान शंकर म्हणले आता तुला मी जिवंत सोडत नाही, पण मी तुला मारलं तर ब्रह्महत्येचं पातक लागेल. आणि ब्रह्महत्येचे 5 दोष आहे. स्त्रीहत्या 1, बालहत्या 2, ब्रह्महत्या 3, गोहत्या 4, मातृपितृगुरु हत्या 5. असे 5 पातक आहे. मी पातक करणार नाही. भगवान शंकराचे किती पोरं आहेत? 2च माहिती असतील तुम्हाला. ऑफिशियल म्हणतात त्याला, ऑथोराइज्ड, सर्टिफाईड, प्रमाणित. भगवान कार्तिक स्वामी आणि गणपती बाप्पा हे त्यांचे म्हणजे प्रमाणित पुत्र आहेत. आणि बाकीचे जे आहे ना, DNA टेस्ट जर का केली तर मॅचिंग होतात. ऐका ना, DNA पासून 6 आहेत. लक्षपूर्वक ऐका. भगवान शंकराच्या डोळ्याच्या आगीपासून समुद्रामध्ये जलंधर राक्षसाचा पुत्र झाला. DNA कोणाचा आहे? भगवान शंकराचा. जलंधर हा शंकराचा पुत्र आहे. भगवान शंकराच्या जटेपासून केसापासून वीरभद्राचा जन्म झाला. DNA टेस्ट केली तर तो त्यांचा पुत्रच आहे की नाही? आणि आता इथे कालभैरव, भगवान शंकराच्या 3ऱ्या नेत्रापासून कालभैरव जयंतीला कालभैरव प्रकट होणार आहे. भगवान ब्रह्मदेव खोटं बोलले, मी तुमच्या शिवलिंगाचा अंत पाहिला. खोटं वाटत असेल तर केतकी नावाच्या फुलाला विचारा. तळपायची आग मस्तकाला गेली. भगवान शंकरांची डोळे बंद केले आणि 3ऱ्या डोळ्याच्या द्वारे उग्र काल भैरवांना प्रकट केलं. बोलिये काल भैरवनाथ भगवान की जय. काल भैरव म्हणाल मेरे लिए क्या आज्ञा है? तू मेरा ही अंश है, तू मेरा ही पुत्र है काल भैरव. तू एक काम कर, इस ब्रह्मदेव ने जिस 5वें मुख से झूठ वदन किया है, इनकी 5वीं गर्दन काट डालो. मैं नहीं काट सकता, तुम काटो. कालभैरव भगवंताकडे खडग नावाचं शस्त्र होतं. काही ठिकाणी लिहिलंय की उजव्या हाताच्या नखालाच खडगाची धार होती, असं काही ठिकाणी आहे. आणि काही ठिकाणी खडग सांगितलंय. दोन्ही भावाचा स्वीकार करा. असो, उजव्या हाताच्या नखाच्या टोकानंच ब्रह्मदेवाचं 5वं मुंडकं उडवलं. ते मुंडकं ज्या जागेवर जाऊन पडलं ना, त्याला कपालमोचन तीर्थ नाव पडलं. कपालमोचन तीर्थ. त्या कपालमोचन तीर्थाची जो काशीमध्ये या ठिकाणी आठवण करतो, त्याच्या ब्रह्महत्येच्या दोषाचा परिहार होतो. भगवान कालभैरवानं ब्रह्मदेवाचे 5 मुंडक्यापैकी 5वं मुंडकं उडवलं. 5वं मुंडकं का उडवलं? 5व्या मुंडक्यानं ब्रह्मदेव खोटं बोलला. म्हणजे जुन्या काळामध्ये 5-5, 10-10 मुंडके एकाच माणसाला असायचे. ज्या मुंडक्यानं खोटं बोललं ते मुंडकं तलवारीनं उडून टाकत होते. आता एकच मुंडके आहे. खोटं बोललो तर काय परिणाम होईल, आपण आपला विचार केला पाहिजे. आणि 4 मुंडके जे ब्रह्मदेवाचे होते, आणो भदरा क्रतमो यंतु विश्वतो दत्त, यजुर्वेद.
सहस्रशीर्षा पुरुषा ऋग्वेद. 4 मुखानं 4 वेदाचे मंत्र म्हणत होते. ब्रह्मदेवाला श्राप दिला, आजपासून तुझी पूजा कुठेच होणार नाही. केतकी नावाच्या फुलाला श्राप दिला, तुझा स्वीकार मी करणार नाही. आणि जगातले सगळे अधिकार मी भगवान विष्णूंना देत आहे माझ्यामध्ये. आणि भगवान विष्णूमध्ये जर का कोणी भेद करेल तर माझ्या एवढं कोणी वाईट नाही. 3 गोष्टी भगवान शंकरांनी विष्णूंना दिल्या. कोणत्या कोणत्या? पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला. आपल्या अंगावरचं पिवळं धोतर हे शंकरांचं होतं, भगवान पांडुरंगांना दिलं, विष्णूंना दिलं. डोक्यावरचा मुकुट दिला 2 आणि सुदर्शन चक्र दिलं 3. केतकी नावाच्या फुलाला श्राप दिला, ब्रह्मदेवालाही श्राप दिला. ब्रह्मदेव लटलट कापायला लागला, म्हणले आपलाच आहे जसा पण आहे तसा काहीतरी वरदान द्या. आता जगात ब्रह्मदेवाचं मंदिर राजस्थानच्या पुष्करशिवाय कुठेच नाही, कोणाच्या घरात ब्रह्मदेवाची मूर्ती फोटो वगैरे नाही आहे. पण यज्ञाचं आचार्य ब्रह्मदेवाला केलं आणि काल भैरव भगवंतांना ब्रह्महत्येचा दोष लागला. म्हणून काल भैरवनाथाला सांगितलं तू सगळ्या भारताची तीर्थयात्रा कर. भगवान काल भैरवांनी बटुक भैरवाचं रूप घेतलं आणि बटुक भैरवाच्या रूपामध्ये भगवान काल भैरव तीर्थयात्रा करत करत काशीला आले. आणि काशीला नारदाच्या योजनेमुळे भगवान काल भैरवांना भिक्षाच भेटली नाही. शेवटी भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीला सांगितलं अगं हे बटुक भैरव काल भैरव म्हणजे साक्षात भगवान शंकराचे पुत्र आहेत, मानस पुत्र आहेत, ते साक्षात शिवस्वरूप काल भैरव आहे, त्यांना भिक्षा वाढ. मग तेव्हा वैकुंठामध्ये बटुक भैरवाला काल भैरवांना, कोणते काल भैरव? ज्यांनी भगवान शंकराच्या आज्ञेनं भगवान शंकराच्या तिसऱ्या नेत्रातनं उत्पन्न होऊन ब्रह्मदेवाचं 5वं मुंडकं उडवलं म्हणून ब्रह्महत्येचा दोष लागला. त्या ब्रह्महत्याच्या दोषाच्या नाशाकरता ते जेव्हा तीर्थयात्रा करत होते तर तीर्थयात्रेमध्ये भिक्षा मागून खावं लागतं. तर भिक्षाच भेटू दिली नाही नारदानं काल भैरवाची परेशानी करण्याकरता. तर भगवान विष्णूंनी स्वतःच्या पत्नी लक्ष्मीला त्यांना भिक्षा घालायला सांगितली. आणि हे त्यांचं आहे उग्र रूप. काल भैरवाचे 8 रूप आहे आणि इथे जे आहे ते बाल रूप आहे. इथे एका आजीकरता ते बाल रूपामध्ये प्रकट झाले होते. भगवान शिवस्वरूप काल भैरव भगवंताचं बाल आणि सौम्य रूप म्हणजे भगवान बटुक भैरव आहेत. बोलिया बटुक भैरवनाथ भगवान की जय, काल भैरवनाथ भगवान की जय. बटुक भैरव आणि काल भैरव हे भूत प्रेत पिशाच याच्यापासून भक्ताची मुक्तता करतात. बटुक भैरव आणि काल भैरवनाथ हे भक्तांची पिशाच बाधा करणी बाधा याच्यापासून मुक्तता करतात. बटुक भैरव आणि काल भैरवनाथ हे भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात, तुर्तास सिद्धीस नेतात. आणि म्हणून भारतामध्ये सगळ्या विश्वामध्ये काल भैरव जयंतीला तुमच्या इथेही आणि सगळीकडे त्याचा मोठा उत्सव असतो. त्याचंही उदाहरण आहे की भगवान शंकरांनी ब्रह्मदेवाला शिक्षा देण्याकरता स्वतः तर नाही मारतायत पण भगवान काल भैरवांना उत्पन्न केलं. जेव्हा ब्रह्महत्येचा दोष संपला तेव्हा कायमचं भगवान शंकरांनी काल भैरवनाथांना काशीचं कोतवाल केलं, काशीचा राजा केलं, कॉन्ट्रॅक्टर केलं. राजा नाही म्हणताय ना, काशीचं कॉन्ट्रॅक्टर कोतवाल. म्हणून काशीमध्ये गेल्यानंतर पहिले गंगा स्नान, मग त्याच्यानंतर डोक्याची चप्पी, मग पित्रांचं तर्पण, पुन्हा गंगेत डुबकी, पुन्हा काशी विश्वनाथाचं दर्शन, मग सगळं मणिकर्णिका घाटाचं वगैरे अन्नपूर्णाचं दर्शन आणि काशी सोडताना शेवटी काल भैरवनाथ भगवंताचं दर्शन, तरच काशीची यात्रा सफल होते. काशीत सगळं फिरले आणि काल भैरवनाथांचं दर्शन घ्यायचं विसरले तर यात्रा निष्फल होते. एवढं मोठं महात्म्य भगवान काल भैरवनाथांचं आणि बटुक भैरवनाथांचं आहे. भेदकासी नाड एक वेलांटीचं आड, शेवटच्या चरणामध्ये संकेतार्थी शब्दांचा प्रयोग केला आहे. का? भगवान शंकर आणि भगवान विष्णू हेच या अभंगाचे आराध्य आहेत हे ओळखण्याकरता. आणि ते दोघं एक रूप आहेत. भगवान शंकराच्या डावीकडे माता पार्वती विद्यमान आहे, त्याला वामांग असं म्हणतात. आणि भगवान विष्णूंच्या उजव्या हाताला माता लक्ष्मी विद्यमान आहे. भगवान एका पुरुषाच्या उजव्या हाताला पत्नी दिसली तर समजावं लक्ष्मी नारायण. का? भगवान विष्णूंच्या उजव्या हाताला पत्नी लक्ष्मी आहे. एका माणसाच्या डाव्या हाताला पत्नी दिसली तर समजावं भगवान शंकर आणि पार्वती. बरोबर आहे का? भगवान शंकराच्या डाव्या हाताला हात लावून माता पार्वती आहे वाम, आणि भगवान विष्णूंच्या उजव्या हाताला हात लावून माता लक्ष्मी आहे उजवे. या दोघांचा संकेत या विश्वाचे आराध्य, या विश्वाचे स्वयंपूर्ण परब्रह्म, आदि सत्ता, चितसत्ता, परिपूर्ण सत्ता, स्वयंपूर्ण सत्ता, अनामिक सत्ता, अव्याहित सत्ता, अबाधित सत्ता, खंडित सत्ता, अविरल सत्ता, सर्ग स्थित्यंत कारक, माया त्रित्रिगुण चक्र चालक, पार्वती हृदय विहंगम, सीता हृदय विहंगम भगवान विष्णू आणि भगवान शंकरच आहेत हे दाखवण्याकरता दोघांच्या
हाताचा म्हणजे एकाच्या उजव्या हाताला त्यांची पत्नी आणि एकाच्या डाव्या हाताला त्या भगवान शंकराची पत्नी हे अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये उजवे वाम भाग 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 क्या बात जय हो उजवे वाम भाग 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 तुका म्हणे एकाची अंग तुका म्हणे एकाची अंग आ एक एकाच हृदय जय हो एकाच हृदय एक एकाच हृदय एक एकाच हृदय एक एकाच हृदय एक एकाच हृदय तुका म्हणे एकाच अंग तुका म्हणे एकाच अंग एकाचे एक एकाचे हृदय एक एकाचे एक एकाचे हृदय उजवे वाम भाग तुका म्हणे एकची अंग एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई संप्रदायपूर्वक भजन होईल जो बुक्का तिलक अभिराय तो विधिवत संपन्न होऊन विठोबा रखमाचं संप्रदायपूर्वक भजन होऊन त्यानंतर मी एक 2 मिनिटाची सूचना देऊन ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली भजन झाल्याच्या नंतर कोणीही 5 मिनिटं उठायचं नाही. एक विशिष्ट माहिती आपल्याला दिली जाणार आहे. कीर्तन टायमात संपत आहे, आणखी नाही 15 मिनिटं शेष आहे. बरोबर आहे ना. टाळकऱ्यांनी खूप सहकार्य केलं म्हणून टाळकऱ्यांबद्दल एकदा खूप खूप टाळ्या. सालीचा वेळ वाढवला नाही, माझं प्रमाण दिले नाही म्हणून मस्तक हा माझा पायावर या वारकरी संतांच्या तुम्ही साथ दिली म्हणून लोक जास्ती ऐकू शकले. आपण जर का याचा टाईम वगैरे वाढवला असता तर लोकांना ऐकायला नसतं भेटलं. म्हणजे खरे की आजच्या कीर्तनाचे जनक हे सगळे आहे, हे आहेत म्हणून आम्ही आहोत. विठोबा रखमाई संप्रदायपूर्वक कीर्तनामध्ये विठ्ठलाच्या ऐवजी विठोबा रखमाईचं भजन करणे हा झाला नियम. आणि कीर्तनाचा शेवट विठोबा रखमाईनं या ठिकाणी भावार्थाचा शेवट असतो. म्हणून सर्व पुरुष बांधवांनी हात अशा स्थितीमध्ये ठेवायचे आहेत आणि माता माऊल्यांनी मात्र जागेवरती टाळी वाजवायची. एक स्वर एक ताल एक लय मोठ्या प्रेमानं काही मिनिट आपण या ठिकाणी भजन करूया. हरी विठोबा रखुमा हरे विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा हरे विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा
वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की पुरुषोत्तम मास की गंगा दशहरा महोत्सव की नम पार्वते पतये हर हर महादेव भैरवनाथ भगवान की बटुक भैरवनाथ भगवान की जोगेश्वरी माता की जय। आता सध्या 17 तारखेपासून प्रत्येक 3 वर्षाला येणारा अधिक मास धोंड्याचा मास म्हणजेच पुरुषोत्तम मास कृष्ण परमात्म्याने त्याला आपलं नाव दिलं आहे. अधिक म्हणजे जादाचा आहे म्हणून अधिक आणि मल म्हणजे मालिन्य प्राप्त झालेला आहे. आणि महाराष्ट्रामध्ये दर 3 वर्षानं येणाऱ्या या धोंड्याच्या महिन्याला धोंड्याचा महिना याकरता म्हणतात. तो शब्द लिहिलेला कुठे नाही आहे परंतु महाराष्ट्रामध्ये सगळे भक्त धोंडे शिजवून 33 धोंडे ब्राह्मणाला दान देतात किंवा जावायला दान देतात म्हणून धोंड्याचा महिना. काय कारण आहे? आपले जे 12 महिने आहेत चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ आणि फाल्गुन हे जे 12 महिने आहे ना हे चंद्रमासाच्या अंतर्गत येतात. त्याला शक संवत्सर असं म्हणतात. आणि सनातन हिंदू धर्माच्या पद्धतीनं ॲस्ट्रॉलॉजिकली अँड द न्यूमरॉलॉजिकली इट मीन्स दॅट ज्योतिषशास्त्रानुसार अंकगणित शास्त्रानुसार चंद्रमासाचं जे आपलं मराठी हिंदू वर्ष आहे ते आहे 354 ते 355 दिवसाचं. आणि ग्रेगोरी कॅलेंडर इट मीन्स दॅट इंग्रजी कॅलेंडर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हे 365 दिवसाचं आहे. काय म्हटलं मी? 365 दिवसाचं. आपलं हिंदू धर्माचं जे वर्ष 355 दिवसाचं आहे ना तर त्याच्यातले प्रत्येक वर्षातले जे 10 दिवस उरतात ते 3 वर्षानंतर 30 किंवा 33 दिवस होतात. आणि मग धर्मशास्त्रकारांनी बरोबर 32 महिने आणि 16 दिवसानं जो महिना येतो त्याला म्हणतात धोंड्याचा महिना. त्या महिन्यामध्ये धार्मिकदृष्ट्या उपवास करायला पाहिजे 1. अयाचित म्हणजे कोणाच्या तरी घरी अचानक जेवायला जायला पाहिजे 2. अयाचित व्रत. नक्त भोजन म्हणजे संध्याकाळी सूर्यास्तानंतर उपवास सोडला पाहिजे 3. एकभुक्त म्हणजे एकाच प्रकारचं अन्न खाल्लं पाहिजे 4. आणि गंगेचं स्नान केलं पाहिजे 5. आता गंगा दशहरा चालू आहे म्हणजे 10 दिवस गंगे स्नान जपतप आणि 10व्या दिवशी दशहऱ्याच्या दिवशी आंब्याची आरास वगैरे. असो आजचा जमाना हायटेक आहे. लोकांना बसून जेवायला टाईम राहिलेला नाही. लोक सगळं फास्ट करत आहेत. फास्ट लग्नही फास्ट घरही फास्ट बांधतात सगळंच फास्ट करतात. जेवणही फास्ट करतात म्हणून फास्ट फूड म्हणतात त्याला. नोहे जुने डबडे टी व्ही जे कोणाकडे राहिले नाही डेस्कटॉप कम्प्युटर आले होते तेही कोणाकडे राहिले नाही. स्मार्ट कम्प्युटर लॅपटॉप पोर्टेबल मॉनिटर आलेत की नाही? येतं की लक्षात? पोर्टेबल मॉनिटर आलेत की नाही? पोर्टेबल डेस्कटॉप आलेत की नाही? पोर्टेबल टी व्ही आलेत की नाही? सगळं पोर्टेबल आहे म्हणजे डिजिटल आहे म्हणजे स्मार्ट आहे. आजचा जमाना हायटेक आहे आणि या हायटेक जमान्यामध्ये घर स्मार्ट आणि डिजिटल आहे. आपण पती पत्नी स्मार्ट आणि डिजिटल आहोत. आपलं जीवन लाईफस्टाईल स्मार्ट आणि डिजिटल आहे. मग सगळं डिजिटल असताना ग्रंथ का बरं डिजिटल नको? ग्रंथ का बरं स्मार्ट नको? एखाद्याला विचारलं आणरे बाबा तुझ्या घरातली श्रीमद भगवद्गीता सांगा ना. आपल्या वारकऱ्यांना सांगता येईल पण आपल्या हिंदू धर्माच्या माणसाला सांगता येईल का की श्रीमद भगवद्गीता कधी कोणी कोणाला कोणत्या कुरुक्षेत्रावर किती दिवस सांगितली? सनातन धर्माचं मूळ आहे श्रीमद भगवद्गीता. जन्माला आलेले माणसं आजा गेला पंजा गेला बाप मसना गेला रे देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला रे. आलेल्याला जावंच लागतं पण उरते मात्र जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत श्रीमद भगवद्गीताच. आणि आजचा जो जमाना आहे लव जिहाद थुंकी जिहाद केरला स्टोरी नावाचा चित्रपट पहा आपल्याला कळेल. ती मुलगी आपल्या पित्याच्या डोक्यावर थुकते म्हणते पिताजी आपने क्यों नहीं बताया की राम हमारा गॉड है कृष्ण हमारा गॉड है. परकीय सत्यांचं आक्रमण होत आहे. बाकीचे धर्म आपल्या सनातन हिंदू धर्माला संपवण्याकरता नको नको ती षडयंत्र करतायत कारस्थान करतायत. आणि आजच्या जमान्यामध्ये आपल्या हिंदूंना जर का एक रूप व्हायचं असेल आणि एकत्रित राहायचं असेल शिकून संघटित व्हायचं असेल संस्काराने युक्त व्हायचं असेल परिपूर्ण व्हायचं असेल आणि वृद्धाश्रमाला जर का मोडीत काढायचं असेल. आता जे वृद्धाश्रम झाले ते झाले पण याच्या पुढे जर का वृद्धाश्रम होऊ द्यायचे नसतील तर आपल्या घरामध्ये श्रीमद भगवद्गीता ज्ञानेश्वरी आणि गाथा याचं तंतोतंत वाचन करणारी सुसंस्कृत आणि नवीन पिढी तयार होणं गरजेची आहे. आजच्या या धकाधकीच्या युगामध्ये आणि कॉम्पिटिशनच्या जमान्यामध्ये आणि कॉन्व्हेंटच्या शिक्षणामुळे आणि तो जो डॉर्विन नावाचा एक व्यक्ती आला होता
त्याच्या शिक्षणाच्या प्रणालीमुळे आपली भारतीय गुरुकुल पद्धती शिक्षण पद्धती बंद झाली आणि जो कोणी एक इंग्रज आला होता त्यांनी जे आपल्याला या ठिकाणी शिक्षण प्रणाली दिली त्याच्यामुळे डायनिंग टेबलवर बसून जेवणे, खेटरा सगट या ठिकाणी हातात ताट घेणे जेवायला जाणे, आई वडिलाला वृद्धाश्रमात नेऊन सोडणे, सासू सासऱ्याला घरात आणणे, इकडचं सोडून सांगतोय, बरोबर का? याच्याकरता जर का वाचायचं असेल तर जगातला सगळ्यात पहिला बोलणारा ग्रंथ, मोबाईल स्मार्ट आहे, टी व्ही स्मार्ट आहे, कम्प्युटर स्मार्ट आहे, गाडी स्मार्ट आहे, तर ग्रंथ स्मार्ट का नको? म्हणून जगातला सगळ्यात पहिला बोलणारा ग्रंथ डिजिटल श्रीमद भगवद्गीता, डिजिटल तुलसी वाल्मिक रामायण, डिजिटल हनुमान ग्रंथ आणि डिजिटल वेद ग्रंथ, 4 वेदाचं संकलन ज्याच्यामध्ये आहे. माझं असं मत आहे, बळजबरी नाही, प्रत्येकाच्या घरामध्ये हा बोलणारा ग्रंथ असावा, जेणेकरून त्याचा एक चार्जिंग डिव्हाइस आहे, त्याला वज्रज्ञान म्हणतात, त्याची चार्जिंग 8 घंटे टिकते आणि ते जर का आपण त्या श्रीमद भगवद्गीतेच्या ज्या श्लोकावर लावलो तो श्लोक ऐकता येतो. 16 भाषेमध्ये त्याचे अर्थ आहे, 16 भाषेत त्याचे अर्थ ऐकता येतात. म्युझिकल, ध्यान, मेडिटेशन अशा वेगवेगळ्या पद्धतीने ते ऐकता येतं किंवा डायरेक्ट अध्याय ऐकायचा असेल तर डायरेक्ट अध्याय ऐकता येतो किंवा ग्रंथ घरात ठेवून तो डिव्हाइस बटन ठेवून जर का रनिंगला गेलो तर तिकडंही ऐकता येतं. छोटं पुस्तक नेलं आणि वज्रज्ञान नेलं तर गाडीतही ऐकता येतं. एवढ्या फॅसिलिटीज आहे त्याच्या. येतं आहे का लक्षात? आपल्या मुलांना जर का आपल्याला सुसंस्कृत बनवायचं असेल आणि फॉरेन कल्चरच्या हवी त्यांना होऊ द्यायचं नसेल, गंध लावण्याचा काहीला राग आहे, आई वडिलाच्या पाया पड ना, मैं माँ बाप के पैर नहीं पड़ूंगा तो फिर किसके पड़ेगा? बोले बायको के पड़ूंगा. क्यों? क्योंकि मैं फॉरेनर की औलाद जो ठहरा ना. तर हे जर का बंद करायचं असेल तर जगातला सगळ्यात पहिला बोलणारा ग्रंथ आहे डिजिटल श्रीमद भगवद्गीता. त्याची माहिती थोडक्यात, महागुरु हर घर गीता घर घर गीता याचं अभियान आणि जवळपास लाखो लोकांपर्यंत हा ग्रंथ भारतासहित महाराष्ट्रामध्ये पोहोचवणारे महागुरु निखिल विधाते सर आलेले आहे. ज्ञानेश्वरी माऊली भजन झाल्यानंतर एक 5 मिनिटामध्ये ते पूर्ण डिव्हाइस चालू करून माहिती देतील आणि माहिती दिल्यानंतर ज्याला हे घ्यायचं असेल त्यांनी त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करावं. माझ्या अधिक माहितीसाठी आजचं कीर्तन हे यूट्यूब चॅनलला येईल. त्या यूट्यूबची स्पेलिंग मिस्टेक होऊ नये म्हणून माझं कार्ड तुम्ही यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर फॉलो करून टाका, चॅनल सबस्क्राईब करून टाका. मला यूट्यूबचे किती पेमेंट भेटतं आहे हे महत्त्वाचं नाही आहे, तुम्हाला संस्कार किती भेटणार आहे आमच्या कंटेंटनं ते जास्ती महत्त्वाचं आहे. अर्धा महाराष्ट्र आमचे कथा, कीर्तन आणि यूट्यूब, इंस्टाग्रामचे व्हिडिओ पाहून सुधारला आहे. ग्रंथ वाचायला लोकांकडे टाईम नाही म्हणून गुलाबजामुन, रसगुल्ला खायचा असेल तर इंस्टाग्राम आणि ट्विटर आणि फेसबुकला जा आणि इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुकला तुम्हाला गुलाबजामुन म्हणजे छोटे छोटे अर्धा 1-1 मिनिटामध्ये व्हिडिओ दिला. महादेवाला पाणी कसं टाकायचं, चंदन कसं लावायचं, भस्म कसं लावायचं आणि धर्मशास्त्रासहित व्याख्यासहित दिलं, अध्यायसहित दिलं. ते खाऊन जर का पोट नाही भरलं लिंक दाबा आणि यूट्यूबला उघडा, ऑल टाईप्स ऑफ स्पिरिच्युअल कथा, वारकरी कीर्तन, तुमच्या इथालचंही कीर्तन तिथं येईल. महाराष्ट्रातले अनेक कीर्तन, सगळ्या प्रकारच्या कथा त्याच्यावरती आहे. झालेली कीर्तन सेवा भगवान कालभैरवनाथ, जोगेश्वरू, बटोक भैरवनाथांच्या, भगवान पुरुषोत्तम पांडुरंगांच्या आणि तुकाराम महाराजाचे 14वे टाळकरी ब्रह्मलीन गंगाजी बाबा मवाळ यांच्या चरणामध्ये समर्पित करून हुकलं चुकलं असेल माझं मला द्या. आवडलं असेल ते ब्रह्मलीन गुरुवर्य साखरे महाराजांचं समजा. ज्ञानेश्वर माऊली भजन करून 1 माईक इथे आणि आणखीन 1 माईक द्या, म्हणजे 2 माईक लागतात. 5 मिनिटापेक्षा जास्ती वेळ आपला घेणार नाही आणि कीर्तनाचे आणखीन 5-7 मिनिटं आपले बाकी आहेत. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली. हां तुकाराम 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 तुकाराम. आपलं पूर्ण करून घ्यायचं का? विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. मुलीलेले कुरे वेडे वाटोडे मंतरे करा जागेहून कोणीच उठायचं नाही. खाली बसून घ्या, खाली बसून घ्या. की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, भैरवनाथ महाराज. रामकृष्ण हरी. आज आपल्या समोर दाखवत आहे जगातील पहिली बोलणारी भगवद्गीता, जी महाराजांनी आता सांगितली डिजिटल भगवद्गीता.
आज आपण बघतोय धावतं युग आहे. ह्या धावत्या युगामध्ये वाचन करण्यासाठी कुणाकडे वेळ नाही. वयोवृद्ध व्यक्तींना डोळ्याचा प्रॉब्लेम आहे, दिसायला कमी आलंय, पण वाचू शकत नाही. म्हणून ही जगातली पहिली बोलणारी भगवद्गीता आज आपल्या समोर आणलेली. आता भगवद्गीता का आणि कोणी वाचावी, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, घरातल्या लहान व्यक्तीपासून वयस्कर व्यक्तीपर्यंत भगवद्गीता वाचली जाते किंवा ऐकली जाते. आणि बोललं जातं, ज्या घरामध्ये भगवद्गीता वाचली जाते किंवा ऐकली जाते त्या घरातल्या येणाऱ्या 3 जनरेशन ह्या संस्काराच्या बाबतीमध्ये सिक्युअर होत असतात. पैशानं सगळ्या गोष्टी विकत घेऊ शकतो, पण पैशानं संस्कार विकत घेता येत नाहीत. ते आपण आपल्या पुढच्या पिढीमध्ये रुजवावे लागतात. त्याच्यासाठी ही सगळ्यात महत्त्वाची भगवद्गीता 18 अध्याय 700 श्लोक जशी आहे तशी. या ठिकाणी ह्याला ज्ञानवज्र म्हटलं जातं. या ठिकाणी आपण टच करून हे ऑन करतोय. ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः. ही जी भगवद्गीता आहे आपण प्रॉपर 16 भाषेमध्ये ऐकतो. जी भाषा आपल्याला ऐकायची ती भाषा इथून आपण सिलेक्ट करू शकतो. मराठी. याच ठिकाणी ह्या भगवद्गीतेमध्ये ओरिजिनल पांढऱ्या पिंपळाचं पण पान दिलेलं आहे, आणि जे आपल्या घरामध्ये असणं हे खूप शुभ मानलं जातं. आज आपण बघतोय जे आपण चित्रावरती आपण ठेवलं तर त्या ठिकाणी त्याचा बॅकग्राऊंड आपल्याला ऐकायला भेटतो. प्रत्येक अध्यायामध्ये 6 श्रीकृष्ण भजन दिलेले आहेत. 18 अध्यायाचे 108 श्रीकृष्ण भजन आपण ऐकू शकतो. त्याचबरोबर मेडिटेशन वगैरे ऐकू शकतो. इथून आपल्या पहिल्या अध्यायाची सुरुवात होते. प्रथमोऽध्यायः. ही भगवद्गीता आपण मराठी भाषेमध्ये पण ऐकू त्याने शकतो. विचारले, हे संजय, धर्मभूमी कुरुक्षेत्रामध्ये युद्धाच्या त्याचबरोबर या ठिकाणी संस्कृत श्लोक वाचून त्याचा आपण भावार्थ पण ऐकू शकतो. क्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पाण्डवाश्चैव किम कुर्वता संजय. धृतराष्ट्राने विचारले, हे संजय, धर्मभूमी कुरुक्षेत्रामध्ये युद्धाच्या इच्छेने एकत्रित जमलेल्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले? त्याचबरोबर हीच भगवद्गीता आपण संगीतमय भगवद्गीता म्हणून पण आपण ऐकू शकतो. राजा धृतराष्ट्र ने कहा, तर अशा पद्धतीची ही टेक्नॉलॉजी आहे. कारण आज आपण बघतोय धावतं युग आहे. धावत्या युगामध्ये तर वेळ कुणाकडे राहिलेला नाहीये. आज खास करून ह्या भगवद्गीतेमध्ये जे काही लाईफ लेसन्स दिलेले आहेत, माणसानं जीवन कसं जगायला पाहिजे, माणसाच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला ह्या भगवद्गीतेमध्ये सापडतं. आज मन शांती काय आहे, क्रोध काय आहे, मोह काय आहे, मत्सर काय आहे, माया काय आहे, मनावरती नियंत्रण कशा पद्धतीचं असायला पाहिजे. खास करून आजच्या डेटमध्ये लोकांचे पेशन्स सुटत चाललेले आहेत. त्याला एक कारण आहे. कारण आज प्रत्येक व्यक्ती स्मार्टफोन वापरतो आणि त्या स्मार्टफोनमध्ये आपण स्टेटस ठेवत असतो, बरोबर का नाही? ते स्टेटस असतं 30 किंवा 60 सेकंदाचं. 30 सेकंद झाल्यानंतर आपण स्क्रोल करतोय. 30 सेकंदाचं किंवा 60 सेकंदाचं स्टेटस पाहून आणि 2 मिनिटाची मॅगी खाऊन कोणीच दमदार आणि मजबूत बनवू शकत नाही. जर माणसाला बौद्धिकरित्या मजबूत बनवायचं असेल आणि बौद्धिकरित्या मजबूत बनण्याचं एकमेव साधन भगवद्गीतेमध्ये आहे. तर ही भगवद्गीता आपण स्वतःही घेऊ शकताय आणि आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी सुद्धा आपण ही घेऊ शकताय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, जसं महाराजांनी आता सांगितलं आपल्याला की घरामध्ये टीव्ही स्मार्ट आहे, मोबाईल स्मार्ट आहे, गाडी स्मार्ट आहे, मग भगवद्गीता का स्मार्ट नको? कारण आज आपण बघतो स्वधर्माचं पालन आपण तर करतोय,
पण काही आपल्याच मधले लोक आहेत की त्यांना परधर्मीयांचं अट्रॅक्शन व्हायला लागलं. का व्हायला लागलं? आज जसं महाराजांनी सांगितलं लव जिहाद घडतायत. का घडतायत? त्याला पण काही ना काही कारण आहेत. कारण आज आपण बघतो 5 वर्षाच्या परधर्मीयातल्या मुलाला गोल टोपी घालून मस्जिदमध्ये नमाज पडायला पाठवलं जातं. पण शोकांतिका ही आहे की हिंदू धर्मातल्या 18 वर्षाच्या मुलाला हनुमान चालीसा पाठ नाही, रामरक्षा माहित नाही, सुंदरकांड माहित नाही, भगवद्गीता कुणी लिहिली माहित नाही, भगवद्गीतेमध्ये किती अध्याय आहेत हे माहित नाहीत, किती श्लोक आहेत माहित नाहीत. आज 5200 वर्षापूर्वी लिहिलेला हा ग्रंथ, त्याच आधारावरती ज्ञानेश्वर माऊलींनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरीत किती ओव्या आहेत हे मुलांना माहित नाही. म्हणून आज आपण आपली संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी आजच्या तरुण पिढीला इथून एक चांगले संस्कार देण्यासाठी श्री श्री रविशंकर गुरुदेवजी यांच्या माध्यमातून आणि भारतीय पहिली महिला IPS अधिकारी किरण बेदी मॅडमच्या माध्यमातून आज हे डिजिटल स्वरूपातले ग्रंथ लॉन्च केले गेलेले आहेत. जगातली पहिली श्रीमद भगवद्गीता आहे, दुसरी महत्त्वाची गोष्ट रामायण आहे, संपूर्ण हनुमान ग्रंथ आहे आणि वैदिक मंत्रोपासना, हे 4 डिजिटल ग्रंथ आपल्याकडे अवेलेबल आहेत. जे पण कोणी इच्छुक असतील त्यांनी आपला नंबर देऊ शकता आणि आमचं विजिटिंग कार्ड घेऊ शकता. बाकीची जी पण अजून इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्हाला ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्या घरी बसून आपल्याला ह्याची इन्फॉर्मेशन पाहायला भेटेल. धन्यवाद. रामकृष्ण हरी.